तर नमस्कार मित्रांनो, जसं की तुम्हाला सांगितलं होतं आपण तुमच्यासाठी घेऊन येतोय मंथनचे क्लासेस, बरोबर. तर मंथनचा आज आहे 1 तारीख. तर 1 तारखेप्रमाणे आपण सांगितलेले शब्द दिल्याप्रमाणे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपण घेऊन आलोय सर्व मंथनचे रेकॉर्डेड क्लासेस, तसेच काही ऑनलाईन क्लासेस सुद्धा आपण घेऊन येतोय. ठीक आहे. जर तुम्ही आपल्या ग्रुपला जर जॉईन झाले नसाल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपले सर्व लिंक दिलेले आहेत. 1 ते 8वी पर्यंत सर्व मंथनचे क्लासेस आपण इथं फ्री ऑफ कॉस्ट घेणार आहोत. 1ही रुपया तुम्हाला लागणार नाहीये. ठीक आहे. त्याच्यामुळे आता काय करायचे, सर्व लेक्चर होणार त्याच्यात, गणित, मराठी, इंग्लिश, जे काही तुमचे विषय आहेत सर्व विषय आपण इथं पेपरापर्यंत कव्हर करून घेणार आहोत. आणि त्याचबरोबर पेपर होण्याच्या आधी तुमचे कमीत कमी आपण 50 ते 60 पेपर सोडून घेणार आहोत. ठीक आहे. त्याच्यामुळे कुठलीही भीती बाळगायची नाही आहे. फक्त काय करायचं आहे, जर तुम्ही ग्रुपला जॉईन झालं नसेल तर ग्रुपला जॉईन व्हायचे, चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करायचं आहे, व्हिडिओला लाईक करायचं आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचं आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय बघणार आहोत तर 3री मंथनचं बघणार आहोत. किती? 3री मंथनचं. 3री प्रमाणात आपण 1ली, 2री, 3री, 8वी पर्यंत सर्व मंथनचं बघणार आहोत. ठीक आहे. आज आपण बघणार आहोत 3रीचं. 3रीचं काय बघायचं आपल्याला असतं, मराठीचे. आज आपल्याला बघायचे की कोणते कोणते घटक आपल्याला पेपरात विचारले जातात. कशाचे? तर मराठीचे, बरोबर. तर मराठीला आपल्याला पेपरामध्ये विचारले जातात 25 प्रश्न. किती प्रश्न विचारले जातात? 25 प्रश्न असतात. 25 प्रश्न, पण गुण किती असतात? तर गुण असतात 50. किती गुण असतात? 50 गुण असतात. म्हणजे याचाच अर्थ काय, तर एका प्रश्नाला 2 मार्क. मग आता याच्यात परत घटक पडतात, वेगवेगळे घटक पडतात. मग आता कोणते कोणते घटक पडतात तर बघा, कोणता विषय आपला? भाषा मराठी. भाषा मराठी म्हणजे काय, तर तुम्ही बघा, जर सेमीचाही पेपर देशाल तर मराठी राहणार आहे, इंग्लिशचाही पेपर देशाल तर मराठी राहणार आहे त्याच्या, आणि तुम्ही आपलं मराठी भाषेतून पण पेपर देशाल तरी मराठीच राहणार आहे. त्यामुळे काय करायचं माहिती का, बघा, पहिला उपघटक आहे. कोणता घटक आहे? पहिला आपला भाग येतो आकलनाचा. कशाचा? आकलनाचा. आकलनामध्ये आपल्याला काय विचारलं जातं, तर उतारा व त्यावर आधारित प्रश्न. याचाच अर्थ काय, उतारा असतो, तिथंच उतारा दिलेला असतो, त्या उतारातून आपल्याला खाली प्रश्न विचारलेले असतात आणि तिथूनच आपल्याला त्या उतार्यामधून प्रश्न शोधून, प्रश्नांचं उत्तर शोधून आपल्याला ते उत्तर लिहायचं असतं. लिहायचं पण नसतं, फक्त तुम्हाला काय गोल काळा करायचा असतो. त्याचप्रमाणे आता पुढचा भाग बघितला तर कविता असते. कविता व त्यावर आधारित प्रश्न. वेगवेगळ्या कविता असतात. तुमच्याच पाठ्यक्रमातील काही कविता असतील, काही बाहेरचे असतील, टेन्शन घ्यायचं नाही. काय तर कविता सुद्धा तिथंच असतात आणि उत्तर सुद्धा तिथंच असतात. प्रश्न पण तिथं, उत्तर पण तिथं. त्याच्यामुळे हा आपला ग्रेस पॉईंट असतो, हा आपला हाताचा मार्क असतो, हा आपला हातच्याचा मार्क असतो. हा मार्क आपल्याला कुठे जाऊ द्यायचा नाही. याची आपल्याकडे वेगवेगळे ट्रिक आहेत. जेव्हा आपण पुढचा व्हिडिओ येईल, पुढचा व्हिडिओ आपला याच्यावरच राहणार आहे, उतारावर. तर ठीक आहे, त्याच्यामध्ये आपण सांगणार की उतारावर मार्क कसा नाही घालवायचा. प्रत्येक मार्क आपण एक मार्क मराठीला घेणार. फक्त तुम्हाला सांगतो, फक्त मराठीला रोजची 20 मिनिटं द्यायचे, जास्त द्यायची नाही. फक्त 1 लेक्चर बघायचं आहे. जे आपण रेकॉर्डेड लेक्चर सोडणार आहेत ना, आता 3रीचं सांगतोय, बरोबर. तर 3रीच्या मुलांनी काय करायचं, फक्त आपला रोजचा 1 व्हिडिओ बघायचा आहे. तो व्हिडिओ बघा आणि फक्त ते व्हिडिओ बघितल्यानंतर फक्त 20 मिनिटं तुमच्या स्वतःला द्या. जर तुम्ही हे 20 मिनिटं दिले तर तुमचे 25 मार्क कन्फर्म आहे. 25 मार्क तुमचे कुठे जाणारच नाही. त्याच्यामुळे 20 मिनिटं द्या फक्त. ठीक आहे. बघा, पुढचा कविता सांगितलं. कविताचं सेम आहे. आपला हातच्याचा मार्क आहे. आकलनामध्ये तुम्हाला हे 2 भाग विचारले जातात. जर 4थी, 5वी, 6वी पुढे गेलं तर त्यांना वेगवेगळं असतं. त्यांना संवाद असतं, त्याच्यानंतर त्यांना बातमी लेखन असतं, जाहिरात लेखन असतं, असं वेगवेगळं असतं. पण आपल्याला फक्त 2च आहे 3रीच्या बाबतीत. त्याच्यामुळे आपला एकदम सोपा पेपर राहणार आहे, जास्त काही हार्ड पेपर राहत नाही. त्याच्यानंतर बघा, 4 प्रश्न विचारले याच्यावर 4 प्रश्न विचारले जातात. 2 याच्यावर, 2 याच्यावर, किंवा दोघांपैकी 1 राहील, त्याच्यात 4 प्रश्न. असे 4 प्रश्न असतात. 4 दुने 8 मार्क. असे 4 प्रश्न इथं विचारले जातात. बरोबर. इथं आपण टोटल करत चालू. ही 4 प्रश्न इथं झालेत, बरोबर. त्याच्यानंतर कार्यात्मक व्याकरण असतं. व्याकरणात काय असतं, शब्दाच्या तुमच्या 8 जाती असतात. याच्यापैकी तुम्हाला फक्त इथं किती 4च जाती विचारलेल्या आहेत. त्याच्यामुळे टेन्शन घ्यायचं नाही. अगदी सोप्या जाती विचारलेल्या आहेत. जाती किती असतात? 8. पण इथं विचारलं किती? 4. कोणत्या कोणत्या? नाम, सर्वनाम, विशेषण आणि क्रियापद. बस ह्या 4च जाती विचारलेल्या आहेत. ह्या 4 जातींचाच आपण परीक्षेच्या दृष्टिकोनातून तुमचा विचार करणार आहोत. ह्या 4 जाती पण इतक्या सोप्या नाही, याच्या एकदम खूप सारे ट्रिक आहे आपल्याकडे. त्याच्यामुळे फक्त तुम्ही काय करायचं, व्हिडिओ शेवटपर्यंत हा बघायचा आहे आणि त्याच्यानंतर काय करायचं, पुढची सर्व सिरीज आपली कंटिन्यू करायची, जेणेकरून तुमचा एकही मार्क 25 पैकी जाणार नाही. याची मी 100% तुम्हाला गॅरंटी देतो. समजलं का? त्याच्यानंतर बघा, नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद हे झालं. त्याच्यानंतर लिंग असतं. लिंगाचा एक वेगळा, आणि प्रत्येक जी राहणार आहेत ना, आपला प्रत्येक वेगवेगळा चॅप्टर घेणार आहेत आपण. त्याच्यामुळे टेन्शन घेऊ नका. लिंग झालं. लिंगानंतर वचन येतं, बरोबर. वचन सुद्धा खूप महत्त्वाचं असतं. वचन सुद्धा तुम्हाला विचारलेलं असतं. त्याच्यानंतर काळ असतो, काळ. आणि हे सगळं तुम्हाला वर विचारलेलं असतं. खूप डीपली नसतं. जसं 7वी 8वीच्या मुलांना थोडे त्याचे परत प्रकार पडतात. नामाचे परत मग प्रकार पडतात. तुम्हाला फक्त वरच्यावर विचारतात, नाम म्हणजे काय,
नाम म्हणजे काय, ह्या ओळीतून नाम ओळखा, ह्या वाक्यातून नाम ओळखा, बस असं असतं. नाम कसं ओळखायचं त्याची वेगळी ट्रिक आहे आपल्याकडं. क्रियापद म्हणजे काय, क्रियापद कसं ओळखायचं त्याची वेगळी ट्रिक आहे. त्याच्यामुळे ते तुम्ही काय करायचं तर रोज सिरीज करा, रोजची व्हिडिओ बघा, पूर्ण सिरीज करा, बस तुमचा मार्क कन्फर्म आहे. त्याच्यानंतर विरामचिन्हे असतात मराठी भाषेमध्ये, वेगवेगळे विरामचिन्ह लावले जातात आपल्याला. जसं की बघा, हा झाला एक विरामचिन्ह, हा झाला फुल स्टॉप, त्याला इंग्रजीमध्ये म्हणतात फुल स्टॉप, मराठीत काय म्हणतात त्याला पूर्णविराम. हा पण हे खूप महत्त्वाचे असतात बरं का, हे खूप महत्त्वाचे असतं का, एकही विरामचिन्ह बदललं तर अख्खी भाषा बदलते, अख्खा त्याचा अर्थ बदलतो. त्याच्यामुळे हे सुद्धा आपण एकदम ट्रिक वाईज बघणार आहोत. त्याच्यानंतर शुद्ध शब्द ओळखायचे आहेत. इथं आपण जास्तीत जास्त जेवढे शुद्ध शब्दावर आपला जेवढा भर देता येईल ना तेवढा भर आपण इथं देणार आहोत. समजलं, हा वाचनाचा भाग आहे, पण त्याची सुद्धा तयारी आपण इथंच करून घेणार आहे. त्याच्यामुळे टेन्शन घेऊ नका. त्याच्यानंतर शुद्ध वाक्यरचना, शब्द वेगळे आणि वाक्यरचना वेगळी. वाक्यांची रचना म्हणजे काय तर वाक्य असे तोडफोड केलेली असते, त्याची रचना योग्य पद्धतीने अर्थपूर्ण करायची असते बरं का, आपण ते बघूच त्याच्यामध्ये. त्यानंतर वाक्यप्रचार असतात, खूप सारे वाक्यप्रचार आपण सोडून घेतो, जेणेकरून तुम्ही पेपरात गेले की वाक्यप्रचार बघितला लगेच उत्तर म्हणजे तुमचा मार्क कन्फर्म येतं. त्याच्यानंतर म्हणी असतात तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीच्या म्हणी आहेत. कोणत्या म्हणी आहेत आपण त्या म्हणींच्या व्हिडिओमध्ये, म्हणींच्या लेक्चरमध्ये आपण ते तर बघणारच आहे. त्याच्यामुळे म्हणीसुद्धा तुमचं आहे. त्याच्यानंतर संवादावर आधारित प्रश्न आहे तुमचे. कशावर, संवाद हे असतात, म्हणजे संवाद काय असतात तुम्हाला आपल्या संवादाच्या व्हिडिओमध्ये समजूनच जाईल. त्याच्यानंतर सुसंगत वाक्यांचा परिच्छेद असतो, जसं की तिथं 4 वाक्य दिलेली असतात आणि त्या 4 वाक्यांपैकी आपल्याला गाळलेल्या जागा असतात. मग 4ही वाक्यांचा विचार करून त्या गाळलेल्या जागा आपल्याला भरावं लागतात. एकही वाक्य आपलं सुटलं तर पुढचे 3 वाक्य आपले गेले. त्याच्यानंतर बघा, आता इथं बघा, कार्यात्मक व्याकरणला तुमचे असतात 7 प्रश्न. हे 4 प्रश्न कसले झाले तर हे झाले तुमचे आकलनाचे किंवा वाचून संकल्पना समजणे, हे झाले 4 मार्क आणि हे झाले तुमचे 7 मार्क. याच्यात +7 करा, पुढं अजून कोणते मार्क आहे ते पण बघू आपण. त्याच्यानंतर आणि हे 7 मार्क भाषेच्या व्यवहारात उपयोग, कोणते वाक्यप्रचार, म्हणी, संवादावर आधारित, सुसंगत, हे झालं तुमचं भाषेच्या व्यवहारात उपयोग. हे याचे 7 प्रश्न, हे 7 ॲड करून घ्यायच्यात. त्याच्यानंतर अजून पुढचे काही घटक आहेत. आता सगळ्यात इथं महत्त्वाचा आपल्याला सर्वात जो हार्ड पार्ट जातो ना आपला, तो जातो आपला शब्दसंपत्तीची तर तयारी आपण आपल्याकडे वेगवेगळ्या ट्रिक आहे. शब्द कसे लक्षात ठेवायचे ना त्याच्या वेगवेगळ्या ट्रिक आपल्याकडे. शब्दाचा विषय काय असतो की तो आपला असतो वाचनाचा भाग. त्याच्यामुळे आपण कितीही प्रॅक्टिस केली तरी आपलं काही शब्द कमी होत नाही. पण इथं आपण काय करणार आहे माहिती का, जे पेपरात विचारले जातात ते आपल्याला माहिती कोणते, तर तेच तुम्हाला आपण इथं शिकवणार आहे. जेणेकरून काय होतं, उगाच काहीही वाचत नाही बसायचं. जे आपल्याला विचारणार आहे ते आपल्याला माहिती आहे, आमच्याकडे आहे तो डाटा, बरोबर. तर मग तो डाटा आपण काय करणार आहे, तेच शब्द तुम्हाला सांगणार आहे, ते पण ट्रिक वाईज, जे की एकदा वाचले की लक्षातच राहील. समजलं का. त्याच्यामुळे याचं टेन्शन घ्यायचं नाही. समानार्थी, विरुद्धार्थी, त्याच्यानंतर शब्दकोडी असतं. शब्दकोडीला तर इतकी मजा येते ना, ते लेक्चरला एकदम सगळ्यात जास्त मजा येणार शब्दकोडीच्या, लय मजा येते शब्दकोडीच्या याला. त्याच्यानंतर जोड शब्द असतात, शब्दसमूहाबद्दल एक शब्द असतो. त्याच्यानंतर काय असतं, ध्वनिदर्शक शब्द असतात, समूहदर्शक शब्द असतात, पिल्लूदर्शक शब्द, घरदर्शक शब्द, शब्दातील अक्षरापासून नवीन शब्द तयार करणे, म्हणजे तुमचे असे अक्षरं दिलेले असतात आणि त्याच्यापासून एक शब्द तयार करायचा. लय मजा येते लेक्चरला. मराठीचं लेक्चर तुम्हाला अजिबात बोर होऊ देणार नाही. बाकीच्यांना वाटतं लेक्चर बोर असतं, मराठीचं लेक्चर इथं बोर होणार नाही. एकदम हसत खेळत आपण शिकणार आहोत आणि एकदम चिलमध्ये, काहीच टेन्शन घ्यायचं नाही. समजलं का. त्याच्यानंतर शब्दातील अक्षर हे झालं तुमचं. एकाच शब्दाचे अनेक भिन्न अर्थ शोधणे. शब्द एक आणि त्याचे अर्थ अनेक. जसं की कर म्हटल्यानंतर काय तर एक करण्याची कृती करायला लावतो आणि कर म्हणजे हात, हे 2 शब्द होतात. असे वेगवेगळं खूप सारं शिकायला भेटतं आपल्याला मराठीत, बरोबर. ते झाल्यानंतर भाषाविषयक सामान्य ज्ञानाचं टेन्शन घ्यायचं नाही, तिथं आपण क्लिअर करूनच घेणार आहेत. त्याच्यावर तर मार्क जाणारच नाही आपला. भाषाविषयक सामान्य ज्ञान म्हणजे काय, भाषाविषयक सामान्य ज्ञान असतं. हे पुस्तक कोणी लिहिलं, यांचं टोपण नाव काय आहे, नंतर त्याच्यानंतर आपलं मराठी भाषा कशी बनली, काय झालं, असे असतात. बस हे तुमचे किती झालेत, हे 7 प्रश्न. याच्यामध्ये हे 7 करायचे, हे +7, मग 7 2 14 7 1 21, 21 आणि 4 हे झाले तुमचे 25 प्रश्न. बस याच्या बाहेरचा एकही प्रश्न तुम्हाला विचारला जात नाही. आणि विचारला पण तर टेन्शन घेऊ नका, मी आहे इथं. सक्सेस स्टडी पॉईंट तुमच्यासोबत आहे, त्याच्यामुळे ताण घेऊ नका आणि टेन्शन घेऊ नका. फक्त काय करावं लागणार तुम्हाला, तर चॅनलला सबस्क्राईब करावं लागणार आहे आणि रोज तुम्हाला व्हिडिओ बघावं लागणार आहे. सर्व लेक्चर तुम्ही बघावं लागणार आहेत. फ्री ऑफ कॉस्ट आहे, आपण कोणताही 1 रुपया घेत नाही, तर त्याचा तुम्ही फायदा करा. आणि तुमच्यासोबतच तुमचे आजूबाजूचे मित्र मैत्रीण कोणी असेल त्यांनासुद्धा व्हिडिओ शेअर करा. तुमच्या शाळेच्या ग्रुपमध्ये ती लिंक टाका आपली, त्यांनासुद्धा त्याचा फायदा होऊ द्या. कारण ज्ञान हे वाटल्याने वाढते. त्याच्यामुळे काय करायचं आहे, तर व्हिडिओ खूप सारांना शेअर करायचा आहे. उद्या ना एखादा जर मोठा झाला समजा तुमचा मित्र कलेक्टर, तर तुमची लाईफ सेट आहे ना. त्याच्यामुळे टेन्शन घेऊ नका. त्याच्यामुळे व्हिडिओ सर्वांपर्यंत पोहोचवा आणि रोज लेक्चर करा.
ठीक आहे, चला भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.